अमरावती शहर पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केलाय। नांदगाव पेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 11 ठिकाणी छापे टाकून 1,180 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 4,560 लिटर मोहमास सडवा जप्त करण्यात आला। शहर गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पेठ आणि फ्रेजरपुरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पारधी बेड्यांवर धडक छापेमारी केली आहे। नांदगाव पेठ हद्दीतील शेंदुळा बुजुर्ग येथील पारधी बेड्यावर सुभाष भोसले, जग्गा पवार आणि आशाबाई भोसले हे अवैधरित्या गावठी दारू तयार करताना आढळून आले। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहमास सडवा आणि दारू निर्मितीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। तसेच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा पारधीबेडा, भारतनगर पारधीबेडा आणि परिहारपुरा वडाळी परिसरात छापेमारी करून अंजली पवार, रत्ना भोसले, सरविंदा पवार, लवंशा भोसले आणि संतोष मोहकार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेत नांदगाव पेठ हद्दीतून 1,700 लिटर मोहमास सडवा व 450 लिटर गावठी दारू, तर फ्रेजरपुरा हद्दीतून 2,860 लिटर मोहमास सडवा व 730 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। एकूण 4,560 लिटर मोहमास सडवा, 1,180 लिटर गावठी दारू आणि दारू निर्मितीचं साहित्य असा 3.85 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केलाय। सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे। अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधातील ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय।